हॅलो मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच ताईंची खूप रिक्वेस्ट होती आणि बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला आहे. तर ते म्हणजे असं की शोल्डर पुढे का येतो, शोल्डर उतरणे हा वेगळा प्रॉब्लेम आहे आणि शोल्डर पुढे येणे म्हणजे पुढच्या बाजूने झुकतो, तर का झुकतो त्याचं कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जे माप असतं आपलं, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बदल केलं पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुम्ही म्हणणार की त्याच्यामध्ये आधी पण मी सांगितलेलं आहे, पण जे नवीन सबस्क्रायबर ताई आहेत त्यांना तो व्हिडिओ सापडत नाही किंवा ज्यांना माहिती नाही, तर पुन्हा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मेन त्याच्यामध्ये जे टिप्स आणि ट्रिक्स मी सांगणार आहे. आणि कटिंग करताना मेन आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा माप काढतानाच आपल्याला हे सर्व बदल हे करायचे असतात. आणि टीचिंग करताना सुद्धा आपल्याला ते टीचिंग करताना कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन टीचिंग केलं पाहिजे, चेक केलं पाहिजे, जेणेकरून जे आपलं शोल्डर आहे ते पुढे येणार नाही. ओके, तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचं आहे. तर मैत्रिणींनो, आता फॉर एक्झाम्पल आपण इथे कटोरी ब्लाऊज घेऊया. ओके, जास्त करून बऱ्याच ताई म्हणतात की कटोरी ब्लाऊजचं जे असतं योगपट्टी वरती येणे, तर पुढचा शोल्डर म्हणजे जो आपला हा शोल्डर असतो तो सेंटरला न बसता तो पुढे झुकतो. तो का झुकतो त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत, ड्राफ्टिंग एक काढून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा इथे आपण ड्राफ्टिंग काढून घेऊया. तर मी इथे सर्वात पहिल्यांदा शोल्डरचं मेजरमेंट घेते आणि इथे आपली पूर्ण उंची घ्यायची आपल्याला. आता इथे शोल्डर तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही इथे घेऊ शकता. जसं की शोल्डर तुमचं जसं गळा असेल त्याच्यानुसार तुम्हाला तिथे पूर्ण शोल्डर मधून अर्धा इंच घ्यायचं, म्हणजे अर्धा आपला शोल्डर घ्यायचं, त्याच्यामधून किती मायनस करायचं वगैरे ते बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ते शोल्डरचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. डीप गळा असेल तर कशा पद्धतीने शोल्डर घेतलं जातं, नॉर्मल असेल तर त्यावेळेस कसं शोल्डर आपल्याला घ्यायचंय. आता मेन पॉइंट आपला इथे म्हणजे जो पॉइंट आहे त्याच्यावरतीच आज आपण इथे फोकस करणार आहोत. आपलं शोल्डर पुढे का झुकतं, त्याच्यानंतर आपली जी योगपट्टी असते ती छातीवरती का चढते, तर त्याचं मी इथे ह्या 2 पॉइंट वरती आज आपण इथे फोकस करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा मेन पॉइंट म्हणजे ब्लाऊजची उंची योग्य न घेणे. आता इथे योग्य न घेणे म्हणजे इथे आपलं एखादी सपोज आता फॉर एक्झाम्पल मी माझं इथे मेजरमेंट घेते, तर मला ब्लाऊजची उंची ही जवळजवळ 14.25 इंचाची तयार उंची मला लागते. 13.5ची सुद्धा थोडीशी कमी पडते आणि 14 इंचाची घेतली तरी सुद्धा मला ही उंची जास्त होते. तर मग 14.25 इंचाचं ब्लाऊज हे मला तयार लागतं. ओके, आता तुम्ही म्हणता तर 2 लाईनचा इतका फारसा फरक पडत नाही, परंतु बरंच काही फरक पडतं त्याच्यामध्ये सुद्धा. कारण डीप गळा घेतला तर त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. जर बोटनेक असला तर मी 14 उंची घेते. डीप गळा असला की त्यावेळेस मी 2 लाईन अशी ब्लाऊजची उंची माझी कमी घेत असते. तर आता फॉर एक्झाम्पल कस्टमरचं तुमच्याकडे तुम्ही ब्लाऊज शिवत असतील तर अशा वेळेस तुमचं कस्टमरची हाईट तुम्हाला बघायची आहे. आणि त्याचे शक्यतो तुम्हाला ब्लाऊजची उंची ही 28 साईज पासून पुढे जर घ्यायची असेल तर 28 साईज मध्ये तुम्ही 13 पासूनच ब्लाऊजची उंची घ्यायची, त्याच्यापेक्षा कमी घ्यायची नाही. 12 12.5 हे आपण लहान मुलींचं, ज्या लहान मुली असतात जसं की 10-12 वर्षाच्या मुली असतात त्यांच्यासाठी आपण ब्लाऊजची उंची ही आपण घेत असतो. ओके, तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, 28 मेजरमेंट पासून जे लेडीज असतात, काही काही लेडीज खूप बारीक असतात त्याच्यामुळे 28 सुद्धा मेजरमेंट येतो, 30 साईज येते. तर अशा वेळेस तुम्हाला 13 पासूनच उंची घ्यायची, पूर्ण उंची. तर तुम्हाला ते ऑब्झर्व करायचं आहे आणि त्याच्यानुसार जास्त म्हणजे तब्येत वगैरे असेल तर अशा वेळेस 14च्या पुढेच उंची तुम्हाला घ्यायची. मीडियम असेल तर 14 घ्यायची आणि पुढे असेल तर 15ची सुद्धा उंची आपल्याला ही, 40च्या पुढे असेल तर तुम्हाला 15ची सुद्धा तयार उंची ही ठेवायला लागते. तर ते हाईट नुसार. आता तुम्ही म्हणणार की एखाद्याची हाईट खूप कमी असली तरी सुद्धा उंची जास्त घ्यायची का, तर हो, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उंची ही घ्यायला लागते. तर उंची कशी घ्यायची, तर ते काय होतं, आपण आता तुम्हाला वाटणार की उंची आपण जास्त घेतली तर ते ब्लाऊज जास्त लांब होणार, तर नाही का, तर बिलकुल नाही. कारण त्यांची तब्येत असल्यामुळे ते ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं. तुम्ही एकदा ट्राय करा, ते नक्कीच बसणार. तर मेन पॉइंट आपला पहिला म्हणजे ते होतं म्हणजे ब्लाऊजची योग्य उंची न घेणे. तर तुम्हाला योग्य उंची घ्यायची. आता जसं की इथे फर्मा मी तुम्हाला एखादा दाखवते. आता इथे तुम्ही बघू शकता, हे माझ्याकडे 38 साईजचं ब्लाऊज आहे. तर याचं जे मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे बघा. आता हे कस्टमरचंच ब्लाऊज आहे
आणि हे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये कट करून दाखवलेले आहे. लाईव्हचा व्हिडिओ तुम्ही कटोरीचा बघितला असेल तर तो बघा तुम्ही. तर हे बघा, इथून आता ही ब्लाऊजची उंची मी इथे घेतलेली आहे ती म्हणजे 15 इंच. म्हणजे माझं टोटल इथे हे ब्लाऊज तयार आहे ते 15 इंचाचं तयार होणार आहे. आपण 1 इंच मार्जिन त्याच्यामध्ये ऍड करतो. तर हे 38 साईजचं आपलं हे ब्लाऊज आहे. ओके, तर त्याचं फर्मा मी ह्या पद्धतीने कट केलेलं आहे. तर हे लाईव्ह सेक्शन मध्ये आपलं झालेलं आहे, लाईव्ह मध्ये मी शिकवलेलं आहे. याचं टीचिंग अजून बाकी आहे. तर टीचिंग सुद्धा काही कारणांमुळे थांबवलं होतं. म्हणजे हाततालिकेचे ब्लाऊज होते, त्याच्यानंतर ते सिजनेबल 8-10 दिवस त्याच्यामध्ये आपले गेले. त्याच्यानंतर थोडंसं प्रॉब्लेम घरामध्ये आलं होतं, दुःखद घटना झाली होती, त्याच्यामुळे ते आपण व्हिडिओ अपलोड म्हणजे लाईव्ह मी आलीच नाही, तर लवकरच लाईव्ह घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे कटिंग आपलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. तर मेन पॉइंट आता आपल्याला इथे लक्षात ठेवायचे ते म्हणजे योग्य उंची घेणे. ओके, जर उंची कमी घेतली त्यावेळेस सुद्धा आपला ब्लाऊज हा काय करतो, छातीवरती म्हणजे जे आपलं फुल बस्ट असतं त्याच्यावरती चढतं आणि मग ते ब्लाऊज आपल्याला कम्फर्टेबल बसत नाही आणि ते पुढच्या बाजूने झुकतं आणि बॅक साईडने ब्लाऊज हा उचलला जातो. ओके, तर हे कारण आपले असतात, तर ते तुम्हाला व्यवस्थित उंची घ्यायची. आता आपण इथे मेन म्हणजे फर्मा काढून घेऊया. सपोज आता इथे आपण 6चा मुंडा घेऊया. फॉर एक्झाम्पल इथे आपण काय मेजरमेंट बघणार नाहीये, फक्त आपण फॉर एक्झाम्पल साठी इथे एक ड्राफ्टिंग करून घेऊया. दीड इंच मार्जिन आणि आपली ब्लाऊजची उंची. आता सपोज इथे मी 38 साईज घेतलं, तर त्याच्यामध्ये 15ची उंची आपण म्हणजे 14 तयार उंची 15 वरती मार्किंग केलं, तर ह्या पद्धतीने आपलं हे येणार आहे. अशा पद्धतीने इथे आपला टक्स असणार आहे. टक्स साठी आपण 1 इंच मार्जिन घेतो. त्याच्यानंतर इथे आपण तिरकस येतो. ते तिरकस आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची. नंतर आपल्याला हा शेप अशा पद्धतीने द्यायचा आहे. थोडंसं खाली यायचंय, या पद्धतीने शेप द्यायचा. आता हा शेप असा का द्यायचा, तर तुम्हाला इथे पण हा शेप मी बऱ्याच वेळा काय करते, या साईडने थोडंसं खोलगट देते. तर ते का देते त्याचं सुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये रिझन सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून ते मी केव्हा देते, कोणत्या ब्लाऊजचा जो बॅक साईडचा नेक असेल त्याच्यानुसार मी इथला शेप देत असते. तर ते सुद्धा मी डिटेलमध्ये सांगेल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कटिंग करताना त्याचं जे जी ट्रिक्स आहे ती तुम्हाला योग्य प्रमाणात कोणत्या मापामध्ये घ्यायचं ते तुम्हाला समजेल. तर मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तर ह्या पद्धतीने आपण मुंड्याचा शेप घेत असतो. ओके, तर इथे आपला हा टक्स असणार आहे अशा पद्धतीने रेग्युलर. आता आपलं मेन एक पॉइंट झालेला आहे आपला. ओके, एक पॉइंट झाल्यात मेन म्हणजे आपल्या ब्लाऊजची उंची, हा पॉइंट आहे. आता दुसरा पॉइंट म्हणजे ब्लाऊज फिटिंग. आता ब्लाऊजची फिटिंग आपल्याला दुसरा पॉइंट म्हणजे हे ब्लाऊज फिटिंग. आता ब्लाऊज फिटिंग म्हटलं की तुम्ही म्हणणार की ब्लाऊज फिटिंगचा याच्यामध्ये काय संबंध येणार आहे. तर ज्यावेळेस तुमचं ब्लाऊज तुम्ही व्यवस्थित योग्य पद्धतीने फिटिंग नाही केलं त्यावेळेस सुद्धा शोल्डर हे पुढे येतं. मग तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे ब्लाऊज मी टीच करायला घेतलेलं होतं. तर हे बॅक साईडचा पार्ट आहे. ओके, हा बॅक साईडचा पार्ट मी इथे तयार रेग्युलर आपलं ब्लाऊज आहे, तर हे बॅक साईडचा पार्ट इथे तयार केलेला आहे. आता ह्या ब्लाऊजची उंची आणि याची उंची फ्रंट बाजूचा पार्ट, तर त्याचं आणि याचं सेम आपल्याला काय करायचंय, हे जे फिटिंग आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने टीच केल्यानंतर शोल्डरची उंची आणि ब्लाऊजची उंची ही आपल्याला चेक करून बघायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता माझी उंची ही परफेक्ट आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता, हे बघा आपले हे बॅक साईडचा पार्ट आणि फ्रंट साईडचा पार्ट अगदी परफेक्ट आलेला आहे. शोल्डरला पण इथे कमी जास्त झालेलं नाही आणि खालच्या बाजूने पण कमी जास्त नाही झालेलं. तर ह्या पद्धतीने चेक करून बघायचंय. जर तुमचं कमी जास्त होत असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय, ते इक्वल मध्ये करून घ्यायचं. म्हणजे एखादा 2 लाईनचा जरी तुमचा मागचा भाग जास्त होत असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, ते कटिंग करून घ्यायचंय. ओके, तर हे फिटिंग मध्ये ही आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल साठी डायरेक्ट मी ब्लाऊज दाखवलेला आहे. ज्यावेळेस स्टिचिंग करणार, आता इथे मी शोल्डर जोडलेलं नाहीये, परंतु शोल्डर जोडण्याआधी तुम्हाला हे चेक करून बघायचंय फ्रंट बाजूची उंची आणि बॅक साईडची उंची तुम्ही योग्य पद्धतीने घेतली का नाही ते तुम्हाला चेक करायची. ओके, आता हे झालं आपलं ब्लाऊज फिटिंगचं.
त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फोटक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज असू द्या किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असू द्या, ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज किंवा कटोरी ब्लाऊज घेतो त्यावेळेस काय करायचंय, आपल्याला जास्त हेवी माप असेल तर फ्रंट बाजूला आपल्याला 1.5 इंच तरी वाढवून घ्यायचंय त्याच्यामध्ये एक्स्ट्रा. जसं की बॅक साईड आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच घेतो, परंतु ते बॅक साठीच, बॅक जो पार्ट असतो आपला पाठीमागचा त्याच्यासाठीच लागू पडतं. आणि फ्रंट बाजूचा जो पार्ट तुम्हाला कट करायचा असेल त्यावेळेस पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये पण साईज नुसार तुम्हाला वाढवून घ्यायचंय. समजा हेवी माप असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, जसं की 36 पासून पुढे माप असेल तर तुम्हाला 1.5 इंच फ्रंट बाजूला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचंय. आणि त्याच्यापेक्षा आतील जे माप असतील कमी मापाचे, जसं की 34 पर्यंत, 28 ते 34 पर्यंत असेल त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच वाढवायचंय. मग ते केव्हा वाढवायचं, आता इथे आपण कटोरीचं फॉर एक्झाम्पल माप काढून घेऊया. आपलं हे राऊंड नेक असणार आहे, इथे आपली योगपट्टी असणार आहे, हे बॅक साईडचा पार्ट आता इथे आपण हे कॅन्सल करूया. ओके, तर ही मी इथे स्ट्रेट लाईन काढून घेत आहे. त्याच्यानंतर इथून आपण हा शेप देणार आहोत. अशा पद्धतीने इथून आपण हे घेत असतो, कटोरीचं इथून मेजरमेंट येणार आहे. ओके, या पद्धतीने आपलं ऍक्च्युली हे फर्मा असतं. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करत असतो. परंतु इथे काय होतं, आपलं ह्या ठिकाणी आपल्याला हेवी मापामध्ये हा जो आकार असतो तो थोडासा तुम्हाला गोलवा आकार द्यायचा असतो. ओके, आणि ही योगपट्टी आहे तर याच्यामध्ये आपल्याला कट केल्यानंतर इथे परत तुम्हाला अर्धा इंच ही कटोरी ब्लाऊज मध्ये एक्स्ट्रा तुम्हाला अर्धा इंच वाढवायची आहे. आणि फोटक्स ब्लाऊज मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, फोटक्स ब्लाऊज मध्ये आणि प्रिन्सेस ब्लाऊज मध्ये त्याच्यामध्ये पण आपण प्रिन्सेस ब्लाऊज मध्ये 1.5 इंच तर आपण अर्धा इंच अशा पद्धतीने एक्स्ट्रा खालच्या बाजूला फ्रंट बाजूला हे वाढवत असतो. हे वाढवल्यानंतरच ब्लाऊज हा परफेक्ट फ्रंट बाजूची उंची येते. आता ते कसं येतं, तर तुम्ही म्हणणार बॅक साईडची जो उंची कमी पडणार नाही का आणि मग फ्रंट बाजूची उंची ही जास्त होईल, तर तसं बिलकुल होत नाही. कारण आपलं जे फुल बस्ट असतं त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही उंची मोजणार अशा पद्धतीने उंची जर तुम्ही मोजली तर फ्रंट बाजूची उंची मोजताना तुम्ही बघा, फुल बस्ट वरनं जे आपलं निप्पल पॉइंट असतं त्याच्यावरती तुम्ही जर उंची मोजली तर फ्रंट बाजूची उंची ही जास्त येते आणि बॅक साईडची उंची ही कमी येत असते. तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं काय होतं, उंचीमध्ये हे फरक पडतो. म्हणून आपल्याला कटिंग करताना, पेपर कटिंग करताना आपण फ्रंट बाजूला हे 1.5 इंच, अर्धा इंच, 1 इंचानी हा फ्रंट बाजूच्या पार्ट मध्ये आपण फोटक्स, कटोरी ब्लाऊज आणि इतर जे ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये आपण फ्रंट बाजूला हे वाढवून घेत असतो, जेणेकरून आपलं ज्यावेळेस टक्स वगैरे शिवला जातो इथे आपली शिलाई मार्जिन कटोरी जोडताना इथे आपण खालच्या बाजूने योगपट्टी ही शिवताना आपलं फोल्डिंग मध्ये कपडा जातो, इथे कपडा जातो आणि परत आपल्या इथे शोल्डर मध्ये अर्धा इंच जातं. त्याच्यामुळे जे आपली मार्जिन असते ती फ्रंट बाजूला आपले कुठे कुठे जॉईंट येतात उंचीमध्ये, तर 1, 2 आणि 3 ठिकाणी आपले हे आपल्याला टीच करायला लागतात. त्याच्यामुळे आपला कपडा हा जास्त जातो. आता इथे पण टीच करतो तो योगपट्टीमध्ये आपला योगपट्टीचा आपला इथे कपडा जातो. त्याच्यानंतर हा जो पार्ट असतो कटोरी आणि साईड पार्ट त्याच्या पण आपला हा जवळजवळ इतका पार्ट आपला हा त्याच्यामध्ये शिलाईमध्ये जात असतो. ओके, तर जवळजवळ आपला खूप त्याच्यामध्ये फॅब्रिक हा दाबला जातो, म्हणून आपलं फ्रंट बाजूची उंची ही कमी पडते आणि म्हणूनच आपलं जे शोल्डर असतं ते पुढच्या बाजूने झुकतं. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला फिटिंग करताना हे शोल्डर एक चेक करून घ्यायचंय मेन. ओके, आणि त्याच्यानंतर योग्य फ्रंट बाजूला मार्जिन न घेणे. ओके, तर मार्जिन तुम्हाला ह्या पद्धतीने फ्रंट बाजूला बॅक साईड पेक्षा जास्त घ्यायची आहे. तर आपलं कटोरीचे जे कटिंग असतात त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल साठी तुम्हाला इथे मी दाखवते, हे बघा. तर ही योगपट्टीला तुम्ही बघू शकता आकार कसा दिलेला आहे, मी तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने गोलवा आकार दिलेला आहे. खालच्या बाजूला इथे तुम्ही बघू शकता ही उंचीच्या व्यतिरिक्त अजून आपण जी अर्धा इंच आहे ती योगपट्टी एक्स्ट्रा वाढवलेली आहे, म्हणून आपलं जे कटोरी ब्लाऊजचं शोल्डर पुढे येण्याचं कारणच होत नाही. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्जिन ही एक्स्ट्रा वाढवून घ्यायची फ्रंट बाजूला. तर कटोरी ब्लाऊज मध्ये आपण पूर्ण उंची अधिक 1.5 इंच घेत असतो. ओके, आणि प्रिन्सेस मध्ये आपण 1.5 इंच म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ आपला 2 इंच तुम्ही धरून चाला त्याच्यामध्ये फ्रंट बाजूला. ओके, त्याच्यानंतर फोटक्स मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आपण ऍड करत असतो फ्रंट बाजूला. बॅक साईडचं इथे आपला कोणताही विषय नाहीये. बॅक साईडला आपली जी उंची आहे उंची अधिक मार्जिन 1 इंच. ओके, अशा पद्धतीने आपण ते वाढवत असतो.
तर हे बदल आपल्याला याच्यामध्ये करायला लागतात. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपलं हे पॉइंट झाला तर तुम्हाला हे व्यवस्थित चेक करूनच बघायचंय. आता मला एका ताईची फोन सुद्धा आलेला की ताई शोल्डर पुढे उतरता, मग मी त्यांना सांगितलं की फ्रंट बाजूला जे असतं मार्जिन ते तुम्ही एक्स्ट्रा वाढवून घ्या परत, त्याच्यात न वाढवणे म्हणून आपलं ते शोल्डर पुढे झुकतं, म्हणून ते व्यवस्थित बसत नाही. आता दुसरा पॉइंट म्हणजे इथे आहे ते योगपट्टीला योग्य आकार न देणे. आता बऱ्याच नवीन मैत्रिणी असतील, कटिंग पेपर कटिंग वगैरे शिकत असतील, तर त्यावेळेस तुम्हाला योगपट्टीचा आकार कसा द्यायचा ते मी तुम्हाला इथे सांगते. ओके, तर मी इथे जे आधीचं ड्राफ्टिंग आहे ते इथे व्यवस्थित क्लिअर करून घेते. ओके, आता मी इथे तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहे. तुमच्याकडे अशा पद्धतीने स्केल असेल, ओके, ही जी स्केल आहे ती खूप महत्वाची आहे. तर ही आपली लेग कर्व म्हणजे पॅन्टचं वगैरे कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला शेप देण्यासाठी लागतेच. ओके, प्रत्येक मापासाठी आपल्याला ही खूप युजफुल ही स्केल आपल्याला लागते कटिंगसाठी. तर अशा वेळेस तुम्हाला ही स्केल कुठे पण तुम्ही जिथे टेलरिंगचं मटेरियल भेटतं तिथे लगेच अवेलेबल भेटते. ही ऑनलाईन सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तर ही स्केल तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणणार की इथे योगपट्टीचा जे आकार देण्यासाठी याचा काय वापर करावा लागेल. ओके, तर जसं की हेवी साईज असेल 36च्या पुढे जे माप असतील त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, शक्यतो तुम्ही 34 साईज पासूनच हे स्केलचा वापर केला तरी चालेल. योगपट्टीला तुम्हाला व्यवस्थित आकार देत येत नसेल तर तुम्हाला याचा वापर करायचा आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, आपण काय करतो, जी आपली इथे योगपट्टी आहे ती आपण फॉर एक्झाम्पल आता इथे 36 साईज आहे त्याच्यामध्ये मी इथे सॉरी आपला हे 38 साईज आहे, इथे मी 3 इंचावरती फॉर एक्झाम्पल फक्त आपण 3 इंचावरती हे मार्किंग केलं, इकडे पण 3 इंचावरती अशा पद्धतीने हे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. ओके, तर योगपट्टीचा सुद्धा इथे व्यवस्थित आकार नसल्यामुळे सुद्धा आपली योगपट्टी ही आपल्या कटोरीवरती चढते, म्हणजे फुल बस्ट वरती चढते. आणि इथे तुम्ही अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कटोरीला शेप हा देऊ शकता. ओके, तर इथे आपण अशा पद्धतीने हे 1 इंच, पाऊण इंच जसं तुम्हाला आवडत असेल तिथून तुम्ही शेप देऊ शकता. आता इथे तुम्हाला हे स्केलचा कसा वापर करायचा ते मी तुम्हाला इथे सांगते. तर इथून तुम्ही 1 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग केलं तर आपलं योगपट्टीचं हे जे मार्किंग असतं ते इथे आपण ह्या कटोरीचं जे सेंटर असतं तिथपर्यंत आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची. मार्किंग केल्यानंतर हा जो पॉइंट असतो तर इथून काय करायचं तुम्हाला, या पॉइंट पासून इथून नाही घ्यायचं आपल्याला, इथून तुम्हाला काय करायचं हाताने 7 शेप द्यायचे. ओके, इथून हातानेच हे कर्व शेप मध्ये तुम्हाला दिल्यानंतर काय करायचंय, ह्या पॉइंट पासून तुम्हाला ही स्केल अशा पद्धतीने पकडायची आहे. जिथे आपली स्केल ही खोलगट भाग असेल तिथून तुम्हाला ही पकडायची आहे अशा पद्धतीने. आणि ह्या पद्धतीने तुम्हाला योगपट्टीचा हा शेप खालच्या बाजूने घ्यायचा आहे. ओके, हे खालच्या बाजूने घेतल्यानंतर काय करायचंय, इथे अर्धा इंच वरती यायचा आणि हा पॉइंट इथे जोडायचा आहे. कळलं तुम्हाला? इथे इथूनच या पॉइंट पासून स्केल आपण पकडली आणि तो शेप अशा पद्धतीने गोलवा शेप जिथे एंड होईल तिथे ह्या योगपट्टीला यायचा. तर तुम्ही बघू शकता इथे जवळजवळ माझा 3 लाईनचा हा स्केल ह्या लाईन पासून खाली सरकलेला आहे. नंतर मी काय केलं, इथून जवळजवळ ह्या ठिकाणाहून आपल्याला काय करायचंय, थोडस अर्धा इंच पुढे यायचं आणि हा शेप तुम्हाला ह्या पद्धतीने इथे द्यायचंय. म्हणजे हा जो फॅब्रिक आहे आपला तो आपल्याला इथे काय करायचं, जे पेपर असेल ते आपल्याला इथे कट करून घ्यायचंय. ओके, जसं आपण बॅक साईडला जे टक्स पासून तिरकस आपण कट करतो तर ते आपला एक्स्ट्राचा फॅब्रिक असतो, ज्यावेळेस टक्स शिवतो तो भाग खाली येतो म्हणून ते आपण कट करतो. तर ते कट केल्यानंतर फ्रंट बाजूला सुद्धा तोच भाग आपण इथे मायनस करत असतो. आणि हा सुद्धा इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही योगपट्टीला सुद्धा छान असा आकार आल्यामुळे काय होतं, इथे जे हा जो पोर्शन असतो आपला फुल बस्ट वरती चढत नाही आणि आकार खूप छान अशा पद्धतीने बसतो. ओके, तर तुम्हाला हा शेप व्यवस्थित ते हाताने सुद्धा देता येतं, स्केल वापरली नाही तरी चालतं. परंतु ज्या नवीन वगैरे ताई आहेत, पेपर कटिंग शिकत असते, त्यांना अजून आकार द्यायला व्यवस्थित जमत नसेल तर त्या ताईंनी नक्की ही स्केलचा वापर म्हणजे तुम्ही करू शकता. असे भरपूर टूल्स आपले भेटतात, त्याचा तुम्ही वापर करून आणि जसं की आर्मोलचा शेप वगैरे ते तुम्ही हाताने न देता तुम्ही त्याच्याने शेप देऊ शकता. म्हणजे योग्य असं तिथे व्यवस्थित शेप येतो आणि कुठेही वाकडं तिकडं होत नाही. तर ह्या पद्धतीने तुम्हाला शेप द्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता. आता मेन पॉइंट असं योगपट्टीला योग्य आकार देणे. त्याच्यानंतर इथे योगपट्टी आपण वेगळ्या केल्यानंतर ती आपल्याला अर्धा इंचाने इथे मार्जिन वाढवून घ्यायची.
ते झाल्यानंतर आता दुसरं पॉइंट म्हणजे आपली जी टकची उंची आहे ती योग्य न घेणे. आता टकची उंची योग्य न घेणे म्हणजे काय होतं, आपलं कटोरीचं जे मेन टक्स असतं, म्हणजे टक्स पॉइंट आपला हा नेहमी एकच असतो. ते प्रिन्सेस असू द्या, फोटक्स असू द्या, कोणतं पण मेजरमेंट असू द्या, त्याच्यामध्ये सेम असणार आहे. त्याच्यामध्ये फक्त मार्जिन वाढवण्याची पद्धत ही प्रत्येक बोटनेक मध्ये, त्याच्यानंतर सिंपल ब्लाउज मध्ये ही थोडीशी वेगवेगळी असते. जसं की अर्धा इंचचा फारसा डिफरन्स पडतो. तर इथे फुल बस्ट आपला किती आहे, तर शोल्डर आपण काय करतो, इथं हा जो शोल्डर असतो तयार शोल्डरच्या सेंटर मधून आपल्याला हे टेप पकडायचंय आणि निप्पल पॉइंट पर्यंत तुम्हाला हे व्यवस्थित पकडायचंय. हे बघा, तर माझं किती इथं मार्जिन सहित किती येतं, 10 वरती माझं हे टक्स पॉइंट येतो. तर तुम्हाला काय करायचं, टक्स पॉइंट इथे आपल्याला काय करायचं, आता सपोज हे मी अशा पद्धतीने आपलं 38 साईजचं घेतलं मी, तर इथे किती आलं माझं 9.5 इंच इथे आपल्या टकची उंची घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. हे बघा, 1 इंच घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे 1 इंच आपण त्याच्यामध्ये ऍड केलं. जे टक्स उंची घेतो त्याच्यामध्ये कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचंय. जवळजवळ इथे तुम्ही बघू शकता याची उंची किती आलेली आहे आपली, 2.25 इंच. टकची उंची आपली किती आलेली, 2.25 इंच. इथे काय करायचं, छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच आपल्याला टक्स पॉइंट काढण्यासाठी ऍड करायचं आहे. आणि हा मेन टक्स पॉइंट आपला इथे येतोय. तिथून आपलं हे अंतर कटोरीच्या ब्लाउज मध्ये 1.5 इंच, 2.25 इंच, 1.25 इंच अशा पद्धतीने हे डिस्टन्स हाईट नुसार येतं. जशी ब्लाउजची उंची असेल त्याच्यानुसार आपलं हे गॅप असतं मेन टक्स आणि हे कटोरीचं जे इथे पॉइंट म्हणजे आपलं हे जे योगपट्टीचं माप आलेलं आहे, हे अंतर ते डिस्टन्स हे वेगवेगळं येतं. मग त्याच्यानंतर नुसार आपल्याला काय करायचंय, खालच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच आपण कंपल्सरी वाढवतो कटोरीमध्ये. ओके, अशा पद्धतीने कटोरीमध्ये वाढवतो. आता कटोरीचं ब्लाउज सुद्धा आपण त्याचं योग्य मेजरमेंट नुसार न वाढवणे, ते पण आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं, इथे जर तुम्ही 1.25 इंच वाढवलं, 1 इंच वाढवलं हेवी साईज मध्ये, तर ते ब्लाउज बसणारच नाही. कारण आपली शिलाई मार्जिन त्याच्यामध्ये जाते, जोडताना आपला कपडा त्याच्यामध्ये जातो आणि मग ती कटोरी आपली उंचीलाही कमी पडते आणि त्याच्यामुळे सुद्धा हा कटोरी आपली व्यवस्थित बसत नाही आणि ते वरती सरकतं. त्याच्यामुळे तुम्हाला मेन पॉइंट हा व्यवस्थित काढायचा आहे. ओके, काढल्यानंतर आता हे बाकीचं आपण सर्व मायनस करून घेऊया आणि फक्त कटोरीचं बघणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता हा जो गोलवा शेप दिला होता, तर थोडंसं हलकसं आपल्याला हे वरच्या बाजूला हे मायनस करायचं असतं, कारण ही उंची आपली जास्त होत असते. कारण इथे ऑलरेडी आपण गोलवा शेप देतो आणि कटोरी आपण ज्यावेळेस फॅब्रिक वरती कट करतो त्यावेळेस तुम्हाला आपण काय करतो, तिरकस कपड्यावरती कट करतो. त्याच्यामुळे ते आधीच आपलं तिरकस धाग्यामध्ये असतं, त्याच्यामुळे ती कटोरी अजून जास्त होते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, इथे 2 लाईनची थोडीशी आपल्याला ह्या पॉइंट पासून ते इथला जो भाग असतो तो कट करून घ्यायचा असतो शेप देण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला, तर इथून तुम्ही काय करू शकता, इथून कंपल्सरी आपण 1.5 इंच घेत असतो. ओके, 1.5 इंच घेत असतो. तर इथून हे ब्लाउजची जी टकची उंची आहे, तुम्ही 38 साईज मध्ये इथे बघू शकता, जवळजवळ माझी 3.25 इंच आलेली. ओके, 3.25 इंच आलेली. आता ह्या बाजूला मी 1.5 इंच घेतलं, इकडे 1.5 इंच हा शेप घेतला आहे. तर आता हे जे अंतर आहे ते किती आलेले आहे, 5 इंच. ते इकडे सुद्धा 5 इंच यायला पाहिजे आपलं. ओके, अशा पद्धतीने 5 इंच आपण इथून घेणार आहोत. इकडे अर्धा इंच घेत असतो, इकडे पण आपलं हे 1.5 इंच आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे. आणि नंतर इकडे पण हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच, नंतर जसा आतील शेप आहे तसा तो वाढत वाढत आणि 1.5 इंचापर्यंत आपला जॉईंट होतो. आता इथे तुम्ही बघू शकता, इकडनं आपण ह्या पद्धतीने जोडणार आहोत आणि इकडे पण जोडणार आहोत. ओके, हे जोडल्यानंतर तुम्हाला मी काही कटोरीचं जे वाढवताना तुम्हाला इथे गोलवा शेप दिला होता, तर त्याचं कारण बघा. आता आपलं हे कटोरीची उंची, इथे टकची उंची किती आली, 3.25 इंच. मग इकडे सुद्धा 3.25 इंच द्यायला पाहिजे. मग इकडनं आपण ही टकची जी रुंदी आपण जसं वाढवलं तसं ते मेजरमेंट इथे घेऊया आणि इकडे पण 3.25 इंच यायला पाहिजे. हे बघा, इकडे पण 3.25 इंच आणि इकडे पण सुद्धा. आता इकडच्या साईडला बरोबर येतंय,
परंतु ह्या साईडला थोडंसं कमी येते. मग तुम्हाला काय करायचं, इथून हा जो शेप आहे तो ह्या पद्धतीने गोलवा शेप मध्ये तुम्हाला वाढवून द्यायचा आहे अशा पद्धतीने. जर डायरेक्ट तुम्ही स्ट्रेट इथूनच कट केला असता तर ज्यावेळेस तुम्ही कटोरी जोडली असते तर कटोरी कुठून आपण जोडली असते, इथून आपण ह्या पद्धतीने जोडली असते आणि मी ते कटोरी इथे कुठेतरी आपला जो टक्स असतो तो कमी पडतो, म्हणून सुद्धा आपला जे निपल पॉइंट पर्यंत व्यवस्थित कटोरी ही बसत नाही, मेन पॉइंट बसत नाही, त्याच्यामुळे सुद्धा ही कटोरी वरती उचलली जाते. ओके, किंवा आपला ब्लाऊज हा व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे ते पुढे खेचलं जातं आणि मग शोल्डर हे पुढे येतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. हा टक्स आहे तुमचा तो चेक करून बघायचा आहे. तुम्ही इथून जरी मोजला आणि इथून सरळ मोजला तर तिन्ही सुद्धा मेजरमेंट तुमचे हे सारखेच यायला पाहिजे, म्हणून चेक करूनच घ्यायचं आहे. आणि इथे थोडासा हलकासा गोल शेप एखाद्या कटोरीमध्ये येत नाही, एखाद्या कटोरी ब्लाऊज मध्ये येतो, तर तुम्हाला हे चेक करूनच तुम्हाला कटोरी वाढवायची आहे. आणि इकडे सुद्धा हे मेन पॉइंट लक्षात ठेवायचे, म्हणजे हे तिन्ही मार्किंग एकसारखं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला मेन हे कटोरीचं मेन टक्स पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता तुम्ही सांगणार फक्त कटोरी ब्लाऊज मध्ये नाही, तर कटोरी ब्लाऊज मध्येच नाही तर प्रिन्सेसचं पण तुम्हाला चेक करून बघायचंय. टकची उंची अधिक 1 इंच घ्यायची. इथे तुमचं जे डिस्टन्स आहे ते सुद्धा इथे योग्य प्रमाणातच यायला पाहिजे. आता इथे तुम्ही बघा, आता हे जे अंतर आहे इथे माझं अर्धा इंच हे शिलाईमध्ये जाणार आहे, हे बघा शिलाईमध्ये जाणार आहे. आपण कटोरी जरी वाढवली तरी आपलं हे अर्धा इंच इथे शिलाईमध्ये जाणार आहे. मग इथून हे अंतर किती यायला पाहिजे, ह्या पॉइंट पर्यंत अंतर किती यायला पाहिजे माझं. आता इथे तुम्ही बघू शकता, तर अशा पद्धतीने हे अर्धा इंच आपलं इथे हुकाईमध्ये जाणार. ओके, ती मार्जिन सोडून इथे हे पॉइंट पर्यंत बरोबर आपलं इथे 4.25 इंच येते. म्हणजे किती आपलं 38 साईज आहे, तर 38 साईज मध्ये फक्त 1 पॉइंट द्यायचं म्हणजे 3.8 म्हणजे 4.25 इंच आपलं हे बरोबर टक्सचं पॉइंट यायला पाहिजे. हे चेक करायचंय तुमचं. सपोज 36 साईज आहे तर 36 मध्ये 1 पॉइंट दिला तर हे अंतर इथून तितकंच यायला पाहिजे. तर प्रत्येक कटोरीमध्ये हे तुम्हाला चेक करून बघायचंय, नाही तर काय होतं बऱ्याच वेळा कटोरी तुमचं टोक हे इकडे येतं तिकडे जातं. योग्य ठिकाणी निपल पॉइंट मध्ये तिथे न बसणे तो वरती जातो खाली जातो. तर अशा पद्धतीने हे कारण असतं आणि योग्य पद्धतीने आपलं मेन पॉइंट व्यवस्थित येत नसल्यामुळे सुद्धा शोल्डर हे पुढे झुकतं. झुकण्याचं कारण म्हणजे काय होतं, आपला जे फ्रंट साईडचा पार्ट असतो तो योग्य पद्धतीने आपण कटिंगच केलेला नसतो, त्याच्यामुळे ते पुढे झुकतं. ओके, तर हे तुम्हाला कारण हे समजून घ्यायचे आहेत. मेन पॉइंट तुम्हाला इथे हे कटोरीमध्ये समजलं असेल आणि तुम्हाला योग्य पद्धतीने कटोरी ही वाढवूनच घ्यायची. व्यवस्थित कटोरी फुल बस्ट हे व्यवस्थित कटोरीमध्ये बसलं की त्याच्यानंतरच आपलं हे ब्लाऊज पण व्यवस्थित बसतं, ते पुढे झुकत नाही. ओके, शक्यतो जास्त करून हेवी साईज मध्ये हे जास्त प्रॉब्लेम येतो, पुढच्या बाजूने शोल्डर झुकतं. आता दुसरं पॉइंट म्हणजे जे आपला फ्रंट बाजूचा गळा असतो. ओके, आता इथे मी हे अशा पद्धतीने पुन्हा आपण ड्रॉ करून घेऊया. तर हे आपलं अशा पद्धतीने आपलं फर्मा असणार आहे. ओके, फर्मा असल्यामुळे इथे काय करायचं आपल्याला, ह्या पद्धतीने मी ड्रॉ करून घेत आहे. तर हेवी साईज जसं की तुम्ही बघू शकता 40च्या पुढे जे माप असते शक्यतो तुम्ही 39 पासून पकडू शकता किंवा 40 साईज पासून. तर इथे तुम्हाला जी ब्लाऊजची फ्रंट बाजूची उंची असते ती थोडीशी कमी घ्यायची. जसं की आपण बघतो 6.5 वगैरे घेतो, 7 इंच घेतो, तर 7 इंच कधीच घ्यायची नाही हेवी साईज मध्ये. 6.5च्या आतच यायचं. जर तुमचं पुढे शोल्डर झुकत असेल तर काय होतं, फुल बस्ट मुळे ते जास्त फ्रंट बाजूचं जे फुल बस्ट असतं ते जास्त हेवी असल्यामुळे ते काय होतं, ब्लाऊज मध्ये झेपलं जात नाही म्हणून ते पुढे झुकतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, हा जो फ्रंट बाजूचा गळा असतो तो तुम्हाला थोडंसं लहान घ्यायचंय. तर लहान घ्यायचं म्हणजे कसं आहे, आता उंचीला सुद्धा लहान घ्यायचंय आणि इथे रुंदीला सुद्धा लहान घ्यायचंय. जास्त पसरट करायचं नाही. जसं की इथे तुम्ही बघू शकता 2.5 इंच किंवा 3.25 इंच 3 इंच वगैरे घ्यायचं नाहीये. जसं की तुम्ही ह्या पद्धतीने वाढवलं तर जसं जसं घेतला तसं वाढणार आहे आणि ते जास्त लूज होतं आणि म्हणून तो पुढच्या बाजूला झुकतो. म्हणून तुम्हाला इथे काय करायचं, फ्रंट बाजूचा जो गळा आहे तो सुद्धा तुम्हाला काय करायचंय, कमी घ्यायचं हेवी साईज मध्ये, जेणेकरून ते ब्लाऊज पुढे सरकणार नाही. ओके, म्हणजे पुढे झुकणार नाही. त्याच्यानंतर काय करायचंय, ब्लाऊज फिटिंग करताना काय करायचंय, तुम्हाला कमरेमध्ये जी फिटिंग असते कमरेची, आता हे ब्लाऊज आहे माझ्याकडे, तर हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही इथे कटोरीचं जे आहे, तर हे ब्लाऊज ज्यावेळेस फिटिंग करतो आपण त्यावेळेस काय करायचं, कमरेच्या साईडला तुम्हाला योग्य पद्धतीनेच फिटिंग करायची. आता ह्या ब्लाऊजची फिटिंग तुम्ही बघू शकता इथे मी कशा पद्धतीने केलेली आहे.
आता इथे तुम्ही बघू शकता बॅक साईडने पण ही जी फिटिंगची लाईन आहे, फिटिंगची तुम्ही बघू शकता ही लाईन इथे बघू शकता, त्याचं सेंटर आहे फिटिंगचं आपलं. ओके, मुंड्याच्या खालची स्ट्रेट लाईन. तर हे अगदी इक्वल मध्ये, मागचा भाग पुढे येत नाही, पुढचा भाग मागे जात नाही. अगदी मी इथे पकडला तर ह्या पद्धतीने आपली फिटिंग येत आहे. कोणताही भाग इथे मी हुक पण लावून घेतलाय, तुम्हाला दाखवते. हे बघा, कमरेचा खालच्या बाजूचा हुक मी लावून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या समोर मी प्रत्यक्षात दाखवते, तर ह्या पद्धतीने फिटिंग यायला पाहिजे. जर बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज मी बघते तर काय होतं, पुढचा भाग हे अशा पद्धतीने, म्हणजे पुढचा भाग हा जास्त येतो, नाहीतर मागचा भाग अशा पद्धतीने, हा फ्रंटच्या कमरेच्या भागापेक्षा मागचा हा जास्त येतो. मग अशा पद्धतीने लूज राहतो. लूज असल्यामुळे काय होतं, ते वर ब्लाऊज हे तरंगतं आणि वरच्या बाजूने ते वरती येतं आणि म्हणून ते आपलं शोल्डर हे पुढे झुकतं. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, कमरेमध्ये शक्यतो ब्लाऊज हे फिटिंग मध्येच घालायचं, ते लूज घालायचं नाही. त्याच्यामुळे सुद्धा शोल्डर हे पुढे झुकतं. तर अशा पद्धतीने हे कारण आहेत आपले. शोल्डर पुढे काय येतं, त्याच्यानंतर योगपट्टी वरती का सरकते, आणि अजून एक कारण म्हणजे त्याच्यामध्ये ही जी योगपट्टी आपण घेतो, तर ही योगपट्टी हेवी साईज मध्ये तुम्हाला शक्यतो कमीच घ्यायची. 2.5 इंच, 3 इंचापेक्षा तुम्हाला हेवी साईज मध्ये घ्यायचीच नाहीये. 3 इंच, 2.5 इंच, 2.5 इंचची सुद्धा योगपट्टी हेवी साईज मध्ये घ्यायची, तरच ब्लाऊज हे फुल बस्ट मध्ये व्यवस्थित बसतात आणि शोल्डर पुढे हे झुकत नाही. म्हणजे जो कटोरीचा पोर्शन असतो तो योग्य पद्धतीने उंची रुंदी व्यवस्थित आपली पोर्शन मध्ये व्यवस्थित बसतं फुल बस्ट मध्ये, आणि मग आपलं ब्लाऊज हे पुढच्या बाजूने झुकत नाही किंवा योगपट्टी ही फुल बस्ट वरती चढत नाही. तर अशा पद्धतीने हे कारण आहेत, ते तुम्हाला लक्षात घेऊन कटिंग करायचंय. तर तुम्हाला काही म्हणजे याच्यामध्ये समजलं नसेल तर तुम्ही मला परत विचारू शकता, पुन्हा मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर हे कारण आधी सुद्धा मी सांगितलेले आहेत. तर काही राहिले असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते कम्प्लीट केलेले आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करताना, कटिंग करताना कशा पद्धतीने बदल करायचे, काय चेक करून तुम्हाला कटिंग केलं पाहिजे, ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर सर्वांना समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.